₹50 देऊन आमच्याकडून 1000 रुपयाचा प्लॅन. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ. तर आज आहे दिवाळी पाडवा. तर दिवाळी पाडव्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजच्या दिवशी आपल्या नवऱ्याला ओवाळलं जातं. तर आमचं तर काय आज होणार नाही आहे, कारण मिस्टरांच्या हातात माहिती जनार्दन स्वामींचं कड आहे. तर आम्हाला 12 दिवस विटाळामुळं काहीच करता येत नाही आहे. तर आम्ही ब्राह्मणांना पण विचारलं तर ते नाही बोलले करायला. त्यामुळं मग त्यांना पण आज काय ओवाळायला जमणार नाही. तर असो, आणि आज आहे आपल्या बाळाची 5वी पण आहे. तर 5वीचं म्हणजे 5वी पूजन असतं. तर संध्याकाळी तिथे पण जायचं आहे. बाळासाठी भरपूर काही वस्तू पण घेतलेल्या आहे, तर तेही तुम्हाला दाखवेलच. तर दुपारी मम्मी ना सर्व 5वीचं सामान आणायला गावात गेल्या होत्या. तोपर्यंत मग मी बाळाकडे गेली होती दुपारी. तर जरा वेळ गेली आणि बाळ पण आंघोळ वगैरे घालून त्याला झोपला होता. आणि बाळाची आजी म्हणजे ही पूजाच्या पप्पांची मावशी आहे, तर त्या आलेल्या होत्या बाळाला मस्त अंगाई म्हणून झोपवत होत्या. त्यानंतर मग मी घरी आली 4-5 वाजता. आणि तुम्ही इकडे बघताय की मम्मींनी पण सर्व सामान घेऊन आलेल्या होत्या आणि त्या मला दाखवत होत्या. तर इकडे त्यांनी सोन्याच्या मनगट्या, म्हणजे बाळाला हातात घालण्यासाठी सोन्याच्या मनगट्या करतो, तर तेही घेऊन आलेल्या होत्या. पण फक्त बाळाचं माप असून हात छोटे, त्यामुळं मग ते माहिती नव्हतं. त्यामुळं मग त्यांनी ते पूर्ण काही बनवून आणलेलं नाही, दोरा तसंच होता. तर त्या बोलल्या बाळाच्या मापानुसार नंतर आपण ॲडजस्ट करून ते लावून घेऊ. आणि त्यानंतर इथे बघताय की बाळाच्या गळ्यात घालण्यासाठी सटवाई पण आणलेली होती. हे बघता एवढं सामान, तर हे घेऊन जायचं बाळासाठी. तर काय काय मी तुम्हाला दाखवते. मम्मी सगळं घेऊन आलेल्या होत्या. तर याच्यात आहे ना बाळासाठी बाळगुटी आहे ते घेऊन आलेले. याच्यात ते ओवा शेप आहे. त्यानंतर बाळाला पावडर लावण्यासाठी बाळासाठी काजळ घेतलेलं आहे. त्यानंतर हे हातात घालायच्या मनगट्या. आणि मम्मी 2 वाळे घेऊन आलेले, एक थोडे जाड आणलेले आणि एक थोडेसे बारीक आणलेले तांब्याचे वाळे. तर बाळ थोडं मोठं झाल्यानंतर हे थोडेसे जाड घालायचे. आता ते थोडंसं नाजूक आहे, त्यामुळे हे बारीकवाले आणलेले. आणि ही वादी, तर ही पण पायात घालायची असते, तर ते पण आणलेले मम्मींनी. आणि याच्यात सोन्याच्या वस्तू आहे बाळासाठी. तर हे बघा, आमच्याकडे 5वीच्या दिवशी सटवाई गळ्यात घालतात, तर तिचा टाक येतो, तर तो आणलेला आहे. आणि बाळासाठी मनगट्या पण आहे. त्यांचं माप म्हणजे बाळाच्या हात थोडे छोटे आहे ना, त्यामुळं मग ते अजून पूर्ण ओवलेल्या नाही आहे, फक्त विणून आणलेलं आहे. मग बाळाच्या हातांच्या मापानुसार मग ते पॅक करता येईल. बाळासाठी कानातले पण केलेले. कानातले म्हणजे ते छोट्या छोट्या रिंगा असताना ते कान टोचल्यावर घालतात ते वाले, पण ते अजून आणलेले नाही आहे. आणि असं पण हे सर्व आहे ना, म्हणजे कान तर नंतरच टोचणार आहे बाळाचे, मग ते पण आणलेलं आहे. आणि पुन्हा एकदा बाळासाठी मस्त असा ड्रेस आणलेला आहे छोटासा सर्व. आणि हे जी आपण बाळगुटी आणलेली आहे, तर ती याच्यावर उघडायची. तर याला काय बोलतात मला माहिती नाही, तर ते पण घेऊन आलेलं आहे. तर आता हे सर्व तिकडे घेऊन जायचं आहे. तर आम्ही तिकडे 5वीच्या कार्यक्रमाला जाऊन आलो आणि तो तुम्हाला तिकडे बघायलाच मिळेल सुवर्ण ब्लॉगमध्ये. त्यानंतर मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग मिस्टर त्यांनी पण फटाके आणलेले होते, कारण दिवाळीच्या दिवशी आम्ही कोणीच फटाके फोडलेले नव्हते, कारण मिस्टर घरीच नव्हते आणि मला पण एकटीला फटाके फोडायला आवडत नाही. त्यामुळं मग दुसऱ्या दिवशी त्यांनी फटाके आणले. आणि रिद्धी पण तुमच्यासोबत बोलत होती, पण फटाक्यांचा इतका आवाज चालू होता त्यामुळं मग आवाजच नाही घेत, म्हणजे आवाज तिचा घेता नाही आला. आणि इकडे बघताय की मला फक्त ना छोटे छोटे पाऊस आणि म्हणजे पाऊसच लावायला आवडतात, त्यामुळं मग मिस्टर मला एक एक काढून देत होते आणि ते मी लावत होती. तर मिस्टरांनी सुद्धा फटाके वाजवलेले नव्हते, त्यांनी पण त्याच दिवशी वाजवले. आणि अक्षरशः रात्रीचे 12-12:30 वाजलेले होते त्यावेळेस आम्ही फटाके वाजवत होतो. म्हणजे याचा आवाज नाही होत, फक्त तुम्ही इथे बघता की आपला
पाऊस जसा उडतो तसा उडतोय आणि आपली छोटी रिद्धी पण इकडे फटाके वाजवत होती. तर तुम्ही इथे बघताय की मिस्टर मला पण एक काढून द्यायचे आणि तिला एक काढून द्यायचे, कारण रिद्धीला फटाके वाजवायला खूप आवडतात. म्हणजे प्रत्येकाचं लक्ष असतंच, कारण माहिती की लहान मुलांनी इतके फटाके लावू नये जवळून, कारण फटाके फुटण्याची पण शक्यता असते कधी कधी. पण सर्वजण तिथेच होते त्यामुळं मग मिस्टरांचं पण लक्ष होतं रिद्धीकडे, त्यामुळं मग आम्ही सर्वांच्या ह्याच्यातच तिला फटाके वाजवू दिले. आणि बघता इथे खूप मजा आली. म्हणजे फटाके वाजवले नाही, फटाके लावायला मजा आली. आणि मिस्टरांनी पण नंतर मग माझं झाल्यानंतर थोडेसे फटाके आणि ते वाजवले. गणेश भाऊन ते सर्वजण होते. आणि रात्री खूप उशीर झाला होता आणि दुसऱ्या दिवशी मला बॅगही भरायची होती जाण्यासाठी घरी. तर घरी आलो आता आणि रात्रीचे 12:30 वाजले, तरी पण मिस्टर आणि त्यांचे मित्र फटाके बाहेर फोडत आहे, कारण मिस्टर आज लवकर घरी आले आणि काल दिवाळीला आम्ही फटाके फोडले नाही, त्यामुळं मग आजच हाऊस केली. आणि उद्या मला जायचं पण आहे, तर अजून बॅग पण भरली नाही. तर चला आता थोडीशी बॅग भरते, बॅग पॅक करते, उद्या लवकर जायचं आहे मला. तर चला. तर दुसऱ्या दिवशी मी खूप लवकर उठली होती, त्यामुळं मग इतका पूर्ण काही व्हिडिओ घेता आला नाही. आणि सकाळी उठल्यानंतर घरातलं सर्व आवरलं, स्वयंपाक वगैरे केला आणि त्यानंतर मग नाशिकला निघायचं होतं मला. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ. तर आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजेच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर सकाळी सकाळी सगळं आवरलं आहे, मी पण रेडी झाली आहे आणि आता मला निघायचं आहे नाशिकला. स्वयंपाक वगैरे पण करून झालं आहे. तर आता नाशिकला जाणार आहे आणि नाशिकवरून पुन्हा परत सिन्नरला येणार आहे मामा त्यांच्या इथे. तर चला आता निघते आहे, 8:15 झाले, निघायचं आहे आता. तर चला. तर सकाळी सकाळी मिस्टर मला सोडवायला आले होते बस स्टँडवर, कारण बस स्टँडला म्हणजे गर्दीच असते, कारण भाऊबीज दिवाळी म्हटलं की गाड्यांना गर्दीच असते खूप. आणि मीही बसलेली होती बसमध्ये. लेट म्हणजे नशीब होतं की सकाळी सकाळी इतकी पण गर्दी नव्हती, त्यामुळे जागा मिळाली, नाही तर दरवेळेस उभं राहून जायला लागतं मला. तर चला आता नाशिकला निघालेली होती, कारण नाशिकला जाऊन पुन्हा नंतर सिन्नरला यायचं होतं. आणि घरी आत्या ते सर्वजण आलेले होते, मला घ्यायला आला आणि गुड्डू आणि मग मी घरी गेली. घरी गेल्यानंतर घरी जायच्या आधी मी स्वीट्सच्या दुकानात गेलेली होती, कारण थोडे म्हटलं स्वीट्स घेऊन जाऊ घरी, कारण आत्याचा मुलगा ते पण आलेले होते. तर घरी गेली आणि तुम्ही इथे बघताय की ना घराचं वरचं स्लॅब टाकून झालेला होता, पुढे मी तुम्हाला दाखवेलच. तर घराचं कुठपर्यंत काम आलेलं आहे आमचं. तर घरी गेली, त्यानंतर आत्या आणि मम्मीचं चाललं होतं स्वयंपाक, म्हणजे स्वयंपाक नव्हता करायचा. आत्याने मस्त ढोकळा केलेला होता आणि आत्या इकडे फोडणीची तयारी करत होती ढोकळ्याला, आणि एक साईडला पास्ताची तयारी करत होती मम्मी. तर आज ढोकळा आणि पास्ता दोघंही बनवायचे होते, कारण आत्याने ते बोलले की स्वयंपाक वगैरे नको, कारण आधीच म्हणजे एवढी पण भूक नव्हतीच कोणाला. आणि त्यानंतर इथे वरती बघताय की घराचं काम ऑलमोस्ट थोडं थोडं झालेलंच आहे. स्लॅब वगैरे पण टाकून झालेलं आहे, स्लॅब काढूनही झालेला आहे. फक्त आता दिवाळीचे 4-5 दिवस म्हणजे माणसांना पण सुट्टी होती, त्यामुळं मग काम बंद आहे 5-1 दिवस. तर तुम्ही इथे बघताय की हा इकडे गुड्डूसाठी बेडरूम आहे आणि इथे मोठा हॉल काढलेला आहे आणि बाहेर टॉयलेट बाथरूम आहे. आणि हा जो पुढचा पॅसेज आहे तर तिथे छोटंसं असं नॉर्मल आपल्याला बसण्यासाठी जागा ठेवलेली आहे, बाल्कनी म्हणून. तर बघू शकता की काम होतच आलेलं आहे. तर इकडे ढोकळा आणि पास्ता पण रेडी झालेला होता. तर आम्ही म्हणजे जेवण वगैरे नाश्ता वगैरे केला. त्यानंतर मग इकडे मी ओवाळायला घेतलं. हा जो बसलेला आहे तर तो माझा आत्याचा मुलगा आहे आणि इकडे गुड्डू. तर गुड्डून त्यांना पण ओवाळून घेतलं, आत्याच्या मुलाला पण ओवाळलं. तर पप्पांना काही ओवाळलं नाही, कारण पप्पांना पण विटाळ म्हणजे आम्हाला विटाळ आहे तर तो चालत नाही, तर त्यामुळं मग पप्पांना काही ओवाळलं नाही मी. फक्त गुड्डूला आणि माझ्या भावाला ओवाळलं, आत्याच्या मुलाला. तर आत्याच्या मुलाने तुम्ही इथे बघता की खूप सुंदर असं पेंडन दिलं होतं मला, तर मला खूप आवडलं ते. आणि इकडे आत्या पप्पांना ओवाळते. आत्या पण मस्त रेडी झालेली होती, मस्त साडी वगैरे घालून, आणि इथे पप्पा, गुड्डू आणि बाबा बसलेले होते. तर आमच्याकडे वडिलांना पण भाऊबीजेच्या दिवशी ओवाळतात, तर आत्याने सर्वांना ओवाळलं. मग
सर्वांना ओवाळून वगैरे झालं त्यानंतर मग मस्त आम्ही फोटोशूट केलं बाहेर, कारण घरात थोडी ही अडचण होती, त्यामुळं मग बाहेर मस्त फोटोशूट वगैरे केलं. आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण पुन्हा म्हणजे मी, मम्मी आणि गुड्डू आम्ही पुन्हा सिन्नरला निघालो. तर साधारण आम्हाला 2-2:30 वाजलेले होते नाशिकवरनं निघायला. तर आम्ही तिघंही गाडीवर मग सिन्नरला गेलो, कारण दरवर्षी आम्ही भाऊबीजेला आणि रक्षाबंधनसाठी सिन्नरला मामाच्या इथे जात असतो. आणि लग्न झाल्यापासून पण मग मी आधी नाशिकला जाते, त्यानंतर मग सिन्नरला जाते. आणि इथे बघताय की आम्ही आल्यानंतर सर्वजण आलेले होते, मावशींते, मावशीच्या मुली सर्वजण आलेले होते. आणि मग बाकी सर्वांचे जेवण वगैरे झालं. त्यानंतर वरचा मामान त्यांचा मोठा हॉल आहे, तर सर्वजण हॉलमध्येच गेलो. तर इकडे आम्ही मामाच्या मुली, म्हणजे आमचे सर्व मावशी, मावशीच्या मुली, मावशींच्या मुली चे मुलं सर्वच जण आलेले असतात. आणि इथे बघता आपली क्यूटशी सिया, तर सिया पण तिच्या भावांना ओवाळण्यासाठी बसलेली होती. ती थोडीशी रडत होती कारण तिला थोडंसं गरम पण झालेलं होतं. तर तुम्ही इथे बघता तिला शांत केलं आणि तिला पण तिथे बसवलं होतं ओवाळण्यासाठी. तर इकडे छाया मावशीन ते पण आलेले होते. मामान त्यांना लता मावशी ओवाळत होती, कारण आमच्याकडे नंबर लावायला लागतात ओवाळण्यासाठी, कारण एवढी गर्दी असते. तर मामांना 5 बहिणी, मम्मीन ते म्हणजे मम्मीन ते धरून त्यानंतर मग मम्मीने पण ओवाळलं. चंदा मावशीन त्यांचं ओवाळून झालेलं होतं. आणि भाऊबीजेला आमच्याकडे भेट म्हणून गोड पदार्थ आणि नारळ देतात. तर सर्वांचं ओवाळून झालं, त्यानंतर लहानांपासून सुरुवात केली. तर इकडे आपली संस्कृती पण प्रितेशला आणि अथर्वला ओवाळून झालं तिचं. त्यानंतर मग सिद्धीने पण ओवाळलं. आणि सिद्धी पण छोटीच आहे, ती पण म्हणजे आमच्या घरात सर्व लहानांपासून सुरुवात केली. त्यानंतर मग इकडे माझे सर्व भाऊ बसले, 5ही जणं. आणि मग सोनी दिदीने पहिल्यांदा ओवाळायला घेतलं, कारण ती मोठी आहे. तर मग तिने ओवाळलं. त्यानंतर राणी दिदीने ओवाळलं. राणी दिदीने ओवाळून झाल्यानंतर मग मोनी दिदीने ओवाळलं. आणि इकडे बघताय की आमचं ओवाळेपर्यंत बाकीचे सर्वजण गप्पा मारत बसलेले होते. रोशनी तुम्ही खूप छान दिसताय, छान छान. इकडं होय ना अशी रोशनी ऐक ना, बेडशीट तू सारखीच झाली मागची. तर तुम्ही बघितलं की रोशनी दीदी पण तयारी करून आलेली होती. ती पण कालच गावावरनं आली, कारण ती पण तिच्या सासरी गेलेली होती. तर तिलाही गौरव घ्यायला गेला होता भाऊबीजेसाठी. तर तिची पण आम्ही मजाक करत होतो. तर इकडे पल्लवी वहिनी पण दरवर्षी सर्व भावांना ओवाळत असतात. तर सर्वांचं ओवाळून झालं तिकडे. तर इकडे मामीन त्यांनी पण काकांना ओवाळलं, कारण मामींना सख्खा भाऊ आहे पण तो एक्सपायर झालेले होते ते, त्यामुळं मग मामी सर्व दर भाऊबीजेला आणि रक्षाबंधनला काकां त्यांना ओवाळतात. तर आता आपली रोशनी दीदी सर्वांना ओवाळत होती. तर इकडे बघताय ओवाळून झाल्यानंतर आपली सिया पण बसलेली होती. सियाच्या पप्पांच्या मांडीवर जाऊन बसली. तर इकडे गौरव दादाला ओवाळलं. आणि आमच्याकडे ओवाळण्यासाठी नंबर लागतात, कारण एवढ्या बहिणी आहे, त्यामुळं भाऊ पण कंटाळतात आमचे. ते म्हणतात पटापट आवरा, कारण आम्ही 11-12 बहिणी आहोत. तरी ह्या वेळेस म्हणजे अरुणाका, सुवर्णताई, जया दिदी आणि संध्या दिदी त्या तुम्हाला दिसत नाही आहे, कारण त्या नव्हत्या, त्यानंतर येणार होत्या. त्यामुळं मग एवढ्या जणी असतो आम्ही दरवर्षी. तर त्यामुळं मग आमचे भाऊ पण कंटाळतात एवढा वेळ बसून आणि प्रत्येकीला नंबर लावून ओवाळायला लागतं. तर बाकीच्यांचं चाललं होतं, माझा नंबर अजून आला नाही, कारण माझा नंबर सर्वात शेवट येतो, कारण मी सर्वात लहान आहे म्हणजे बहिणींमध्ये आमच्या. तर म्हटलं चला, तोपर्यंत मी सियासोबत खेळत होती. सिया माझी मेहंदी बघून ती माझी हात ओढत होती, कारण तिला मेहंदी खूप आवडते. तर फायनली माझा नंबर आला शेवटी. तर मग मी प्रत्येकाला ओवाळून घेतलं. गुड्डूला पण पुन्हा ओवाळलं, कारण दरवर्षी इथे आल्यानंतर पण मी त्याला ओवाळते सर्व भावांमध्ये. सर्वांचं ओवाळून झालं. त्यानंतर मग मी त्यांच्यासाठी सोनपापडीचे बॉक्स आणलेले होते, तर ते मी आणि रोशनी दीदी दोघींनी मिळून त्यांना दिले. तर त्यानंतर सर्व ओवाळल्यानंतर आमच्या इथे सर्व पाया पडण्याचा कार्यक्रम सुरू होतो. तोच 5 ते 10 मिनटं चालतो, कारण प्रत्येक भाऊ, मावशी, बहिणी मोठ्या त्यांचे सर्वांचे पाया पडतात, आशीर्वाद घेतात. त्यानंतर मग आम्हीही सर्वांच्या पाया पडलो. इकडे माझी वहिनी, पल्लवी वहिनी, त्यांनाही कल्याणला जायचं होतं, तर त्यांचे मम्मी पप्पा त्यांना घ्यायला येत होते. तर त्यांनी
मीही सर्वांच्या पाया पडल्या, सर्व सासवा बसलेल्या होत्या त्यांच्या. आणि तुम्ही इथे बघू शकतात की ह्या वर्षी मामीन त्यांनी पण सर्व नंदांना ओवाळलं. तर मामी म्हणजे असं भाऊबीजेला आपण भावाला ओवाळतो तसं मामी आणि त्यांच्या नंदा म्हणजे आमच्या सर्व मावश्या, तर त्यांचं बॉन्डिंग पण खूप छान आहे. म्हणजे अगदी त्या मैत्रिणीसारख्याच राहतात. तर त्यांनी ह्या वर्षी सर्व नंदांना पण ओवाळलं आणि छान वाटलं सर्वांना. तर इकडे मम्मीला ओवाळून घेत आहे आणि सर्वांना 5 जणींना एक साथ बसवून सर्वांना एक साथ ओवाळून घेतलं त्यांनी. तर सर्वजण मामींना पण पैसे देत होते, पण मामी घेत नव्हत्या, पण बळजबरीने सर्वांनी मामीला पैसे दिले. आणि सर्वांना माहिती की मामी खूप करतात सर्व नंदांचं, सर्व भाच्यांचं, कारण एवढी मोठी फॅमिली सांभाळणं पण काही जोक नाही आहे. पण मामी सर्वांचं खूप म्हणजे एकदम प्रेमाने आणि आपुलकीने सर्वांचंच करत असतात. पैसे नाही भेटणार. तर तुम्ही बघितलं की आमचं आता लगेच पैसे वाटपही चालू होतं. तर सर्व भाऊ पैसे देत होते आणि एक साईडला मामा मम्मी त्यांचं सर्वांचं फोटोशूट चालू होतं, त्यांचं भावा बहिणींचं. त्यानंतर आमचं सर्व फॅमिलीचं फोटोशूट चालू झालं आणि तुम्ही ते बघताय की खूप छान वाटतं. आणि आमचा परिवार पण खूप मोठा आहे. तर इकडे मी सेल्फी घेत होती, कारण माझाच फोटो येत नव्हता, मी व्हिडिओ घेत होते त्यामुळं मग मी सेल्फी घेतली. त्यानंतर मग सर्वांचा परत व्हिडिओ आणि फोटोज काढले. आणि इथे बघताय तरी पण अजून थोडीशी फॅमिली अपूर्णच वाटते तुम्हाला. तर मग त्यानंतर मीही बसली फोटो काढायला. तर खूप भारी वाटत होतं, आजचा दिवस पण खूप छान वाटला. आणि तुम्हाला माझी साडी पण कशी वाटली आणि रोशनी दीदीची पण साडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण सर्वांना पण साडी खूप आवडली होती. आणि ही साडी तीच आहे जी महालक्ष्मींच्या वेळेस महालक्ष्मी देवींनी घातलेली होती. तर ती साडी एक मला ठेवलेली होती आणि एक मी मामींना दिलेली होती, तर ती साडी घातली होती आज. तर तुम्ही ते बघताय की सर्व आमचं फोटो वगैरे काढून झाले, फॅमिली फोटो. त्यानंतर मग सर्व भावांनी बहिणींनी मिळून सेपरेट फोटो काढले सर्वांचे. आणि मम्मी आणि मावशी त्यांच्या गप्पा चालू होत्या. तर मग त्यानंतर मग मम्मी आणि आम्ही पण फोटोज काढले आणि पुढे फोटोशूट चालू झालं. त्यानंतर जरा वेळ आम्ही पुन्हा गप्पा वगैरे झाल्या आमच्या. मग संध्याकाळी ना मी पुन्हा घरी गेली होती, कारण मम्मींच्या हाताला लागलेलं होतं. तर मला घरी स्वयंपाक करण्यासाठी पण जायचं होतं. तर मग मी 7 वाजता घरी गेली. आणि इकडे मम्मींचे भाऊ म्हणजे कप्पू मामा ते पण आलेले होते. तर मम्मींनी त्यांना ओवाळून घेतलं आणि आजी पण आलेल्या होत्या कल्याणवरनं. तर इकडे मम्मी त्यांना ओवाळत आहे. तर त्यांचं तिकडे ओवाळणं वगैरे झालं. इकडे माझा स्वयंपाकही होत आलेला होता. तर मेथीची भाजी आणि बाकीचा स्वयंपाक केलेला होता, सर्व झालं. त्यानंतर मग भांडे वगैरेही घासून घेतले सर्व आणि सर्व किचनही आवरून घेतला, कारण मम्मींच्या हाताला लागलं होतं. त्यामुळं मग त्यांना मी 1-2 दिवस जोपर्यंत सिन्नरला होती तोपर्यंत मग मी स्वयंपाक वगैरे संध्याकाळचा करून द्यायची आणि जाताना पण स्वयंपाक वगैरे करून दिलेला होता. तर मेथीची भाजी, पोळी, त्यानंतर दूध शेव भाजी, वरण भात असं स्वयंपाक करून झालेला होता. सर्व स्वयंपाक वगैरे करून झाला. त्यानंतर मग किचन ओटाही धुवून स्वच्छ केला आणि मग पुन्हा मला जायचं होतं. घरी आली होती, स्वयंपाक वगैरे झाला आहे. आता मम्मी ते जेवण करून घेतील आणि आता मी पुन्हा चालली आहे मावशीकडे, कारण मम्मी ते तिथंच आहे. आणि परवा नाशिकला जायचं आहे आम्हाला. तर चला आता मी पण निघते, गुड्डू खाली घ्यायला आला आहे. तर गुड्डू मला घ्यायला आला. तर घरी गेल्यानंतर मावशीन त्यांच्या इथे आम्ही जेवण केलं. जेवण झाल्यानंतर सोडा वगैरे प्यायला गेलो, सर्वांना आईस्क्रीम वगैरे आणली आणि असा आमचा दिवस पूर्ण गेला भाऊबीजेचा. तर चला व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.